रूप पाहता पाहता मुझे रूप पाहता रोजे
हॅलो बेस कमी करावं दादा. हॅलो आयुष्या कमी करा हो आवाज कमी राहू द्या. आयुष्या सेवकी देह
परिमळ गेली ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊनी सावध काहीतरी बोध करी म्हणा एक तास उरला खटवांगरायासी
भाग्य दशा कैसी प्राप्त झाली हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांना हे मागुता जन्म घेणे सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांना हे मागुता जन्म घेणे विठ्ठला चरण संतांचे ग्रामदेवत मारुती यांच्या समोर आज आपल्या अलंकापूर इस्माईल नगरीमध्ये इस्माईलपूरमध्ये कैलासवासी रंगोबाई सखारामजी माघाडे यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने श्री दिनाजीराव सखारामजी माघाडे, श्री सूर्यभानजी सखारामजी माघाडे, श्री मंचकराव सखारामजी माघाडे आणि श्री मधुकरराव सखारामजी माघाडे माघाडे परिवाराने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक, आलेले सर्व आप्त इष्ट स्वकीय सुहृदी पाहुणे मंडळी, आपणा सर्व ज्ञानवंतांच्या समोर शांतीब्रह्म पैठण निवासी नाथ महाराजांचा हरिपाठातील अभंग आहे। सेवेकर सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठला विठ्ठला शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज या अभंगामध्ये आपल्याला सावध करतायत। कशाच्या बाबतीत सावध करतायत? मृत्यूच्या बाबतीत सावध करतायत। माणूस म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये दोन सोहळे होतच असतात। देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया नाम नये धनंजया जिया परी। भगवान श्री ज्ञानोबारायांनी भगवान श्री कृष्णाने जे अर्जुनाला केलेला उपदेश आहे, भगवंत म्हणतायत अर्जुना, माणूस म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये दोन सोहळे होत असतात, एक जन्माचा सोहळा आणि दुसरा मृत्यूचा सोहळा। मग आता त्याच्यामध्ये मग काही ऐच्छिक सोहळे आहेत, ऐच्छिक आपल्या आपल्या इच्छेनुसार। आता अभिष्ट चिंतनाचा सोहळा म्हणजे त्याला आपण वाढदिवस म्हणतो, करतात माणसं, ज्याला घडतंय ते करतात, काही कार्यकर्ते करतात, काही शिष्यमंडळी करतात, ज्याची त्याची भावना आहे म्हणून ते त्या आपली भावना व्यक्त करण्याकरता करतात। का करू नये? ज्याला घडत असेल त्यांनी करावं, पण ज्याला घडत नसेल त्यांनी नाही केला तरी काही त्याचं बिघड। वाढदिवस केलाच नाही समजा एखाद्यानं, ते मग ते वाढायचं नाही का पोरग? वाढदिवस केलं नाही म्हणले यंदा, ते वाढलंच नाही, जागेवरच आहे, असं आहे का? त्याचं काय असते, ते ऐच्छिक आहे, करा वाटलं करा। आता तो आता वाढदिवस म्हणजे हा ऐच्छिक कसा झाला? फेसबुक तुम्हाला आठवण करून देते। कोण आठवण करून? तुम्ही ते फेसबुकचं अकाउंट उघडत असताना तुम्हाला काय टाकावं लागते तिथं? जन्मतारीख। तुमच्या जन्मतारीख नुसार तुम्हाला एक 2-4 दिवसांना आठवण करून देते तुम्हाला काय यायलाय, तुमचा वाढदिवस यायला। मग म्हणते माणूस माझा वाढदिवस आहे, मग आता मग ते वाढदिवस म्हणले की माणसाला वाटते टाकावं पोस्ट।
पोस्ट टाकली की लगेच त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होतो. शुभेच्छा झाले की दुसऱ्या दिवशी ऋण निर्देश. काल माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र परिवाराने सर्वांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छाचा मी अंतःकरणपूर्वक स्वीकार करतो. सर्वांचे आभार मानतो. आलीच पोस्ट पुन्हा त्याच्यावर पुन्हा हॅपी बर्थडे त्याच्या इच्छानुसार आहे. एक आता हे झालाय तो एक म्हणजे काय झाला एक प्रघात पडलाय. तो काय पडलाय आता आमचे वाढदिवस आम्हालाच माहित नाही. माझा वाढदिवस कोण्या तारखेला आहे आता ह्या मार्च महिन्यामध्ये 5 मार्चला माझा. किती तारखेला 5 मार्च. आमच्या आईला जाऊन विचारलं म्हणली ती दसऱ्यातला आहे. आता 5 मार्च दसऱ्याचा कसा बसन मिळाला. हे असला भानगडी आपले वाढदिवस म्हणजे गुरुजीनं ठरविलेले वाढदिवस. विठाला वास्तविक पाहता दिवस वाढतच नसतात, दिवस खुडत असतात. दया जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा चिरोनी जाय. तयाचे नमस्कारी ती पाय. वडील म्हणून वडील म्हणतो आपण, ते वडील नाही ते धाकटे आहेत. जन्मलिया दिवस दिवसे होऊ लागे काळाचेची आईसे. वाढती करीती उल्हासे उभवती गुढिया. ज्ञानेश्वर महाराज म्हणले तो वाढदिवस नाही आहे, तो दिवस खुडतो. पण आता हे लोक करतात. का करतात? निघाली जन्मतारीख म्हणून देतात बिचारे शुभेच्छा. का देऊ नये मग? दुःखात माणसं एकमेकाच्या जसं सहभागी होतात तसं सुखात सहभागी व्हावं म्हणून काय देतात माणसं? शुभेच्छा. त्याच्यात काही इतकं गैर बी नाही आणि नाही केला तर काही एवढं काय. आता होते तो वाढदिवस कोणाचे थोडं फोकस मध्ये हे त्याच कैलासरावाचा वाढदिवस. कैलासरावाचा शिष्य आहे ते कृष्णाचा पुतण्या आमच्या. ते पोस्ट आमच्या कैलास कुठं गेलं इथं आहे टाकते. कैलास भाऊ पवळ यायच्या अभिष्ट चिंतनाचा शुभेच्छा. मग बाकीच्याला आम्हाला कळत. आता आमचे काही आहेत. आता हे सुंदर आहे आमचं टाकते. मालकाचा वाढदिवस काय मातुड्याचा वाढदिवस. मालकाची माय म्हणाली दसऱ्यातला आहे ती. करता वाढदिवस ठीक आहे पण ज्ञानोबराच्या दृष्टीनं तो काही इतकाही फार महत्वाचा नाही. केला तर त्याच्याबद्दलही काही मत नाही. पण नाही केला तर एवढं काही त्याचं काम कोणतं राहून जात. वाढदिवसच नाहीये तो, खूड दिवस आहे असं येते. विठाला विठाला आणि तिसरा एक सोहळा आहे. मी किती सांगितले आता? 2. आता चौथा एक सोहळा आहे तो म्हणजे विवाह सोहळा. नवरिया संगे ओरालिया सोहळा. नवरिया संगे ओरालिया सोहळा. नवरिया संगे ओरालिया सोहळा. नवरिया संगे ओरालिया सोहळा. मांड्या पुरण पोळ्या मिळे अन्न. मांड्या पुरण पोळ्या मिळे अन्न. नवीन कपडे काय ओवी काय ज्ञानेश्वर. वधूवराची मेळणी. वधूवराची मेळणी. जैसी वराडिया लुगडी लेणी. ते तैसे देशीचिया सुखासने. मिरविले जग. आता ते लग्नामध्ये
काय बाबा हे ज्ञानोबाराय का म्हणले लुगडे कपडे घ्यावं? काय असतंय काका? गोरगरीबाला घडत नव्हते का पहिले लग्नाला यायचं म्हणल्यावर फाटके कपडे कसे घालून यावं म्हणून ते मूळ देत होते. आणि मग मुळामध्ये काय पाठवायचे? लुगडे साड्या पाठवायचे, म्हणजे तीच नेसून येत होते. फार अवघड होती परिस्थिती. आता परिस्थिती फार चांगली झाली. एका माणसाला 10 ड्रेस आहेत. फार परिस्थिती आपल्याकडे बिकट होती. कपडे नव्हते. गावाला निघालं तरच कपडे घालत होते, नाही तर बनिनीवरच राहत होते लोक. आपले शर्ट घालत नव्हते. कपड्याचा ढीग लागला आता कोणालाही. परिस्थिती बिकट होती. म्हणून लग्नामध्ये कशी सोयरी तशी बरी दिसत नाही, काय म्हणते लोक, म्हणून हे लुगडी घेत होते. आता ते कपड्याचा थोडा काय झाला, आता सुकाळ झाला, म्हणून आता ते बदललं. आता बेडशीट द्यायले, टिफिनचे डबे द्यायले, दिवे, समया, चमचे, ताट, त्या खाण्याच्या पराती म्हणायला काशीनाथ. खाणे म्हणजे असे ते चांगले ते. अहो ते डुकर धरायच्या साड्या देण्याकरता बरे ते. काय त्या साड्याला अर्थ आहे डुकर धरायला भैमुगाला? ते बरं ते जे ताट देतात ना. माझ्या लग्नामध्ये म्या गाथा ज्ञानेश्वरी दिली होती. तुकोबारायाला 400 वर्ष झाले होते. विठाला कामाला यावं अशा वस्तू द्यायलेत लोक. आता चांगली गोष्ट. विवाह सोहळा ऐच्छिक आहे. काही लग्नामध्ये खूप काय चांगलं देते. ज्याला घडत आहे त्याला देते. चांगलं आहे ते. आता ज्याला काही घडत नाही त्यानं साध्या पत्रिका दिल्या तरी मला वाटते जावं त्याच्या लग्नाला. परिस्थिती बघून थोडंसं माणसानं मन मोठं केलं पाहिजे. त्याला घडलं नाही तुम्हाला मूळ देणं, मला जायचं नाही म्हणलं बाबा, त्याच काय आलं नाही. पण तुला चिठ्ठी आली ना, जाय ना. नको बायको घेऊन जाऊ. कसा जाय? एकटाच जा. का तर त्याला वाटन ना बाबा मूळ नाही दिलं तरी पाहुणा आला, पुढच्या लग्नाला तरी मूळ देईल. काय देईल? दुसऱ्या लग्नाला तरी. आता काय लोकांचे 2 झालेच. ते 2 आहेत ना काही लोकायला. ऐच्छिक विवाह सोहळा काही काहीचा एकच होईना. आता कृष्णाच्या पुतण्याचं एकच होईना. गुरुनं 2 केले तर काय करावं आता? विठाला 4 सोहळे सांगितलेत मी आपल्याला. जन्माचा सोहळा, मृत्यूचा सोहळा, अभिष्ट चिंतनाचा सोहळा आणि विवाह सोहळा. ज्याला जमतंय त्याला. आता काही लोकायला नाही जमत. नाही बाबा म्हणला मी पहिल्यापासून दीक्षा घेतली, मला काही लग्न करायचं नाही, नको करू. इच्छा. आता काही मायबाप मागं लागलेत, महाराज त्याला सांगा की लग्न करा. ते नाही म्हणाले, तो काय उगत बळत घोड्या बसवायला. ऐच्छिक आहे ते, त्याच्या मनावर राहील. आहेत काही लोक तसे, त्या पद्धतीनं ज्याच्या त्याच्या मनचा प्रश्न आहे. परंतु जे काही सोहळे आहेत त्याच्यामध्ये हे जरी अभिष्ट चिंतनाचा सोहळा, विवाह सोहळा ऐच्छिक जरी इच्छेवर जरी तुमच्या असल्या, जन्माचा आणि मृत्यूचा सोहळा माणसाच्या इच्छेनुसार नाहीये. विठाला विठाला इच्छेनुसार आहे, नाही असं नाही. पण साधू संतांच्या अनिच्छा प्रारब्ध, स्वेच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. इच्छा नसताना जीवाला जन्म घ्यावा लागतो. भक्ताच्या इच्छेनं परमात्म्याला जन्म घ्यावा लागतो. साधू संतांचं तसं नाही. आपुली
असं समाधान जाते. आपुली या इच्छे करू गदारोळ भोगो सर्व काळ सदा. त्यांच्या मनावर आहे. साधूच फक्त स्वतंत्र आहेत. परमात्मा ही स्वतंत्र नाहीये आणि जीवही स्वतंत्र नाही. साधूच्या जाणं इच्छेनं येणं इच्छेनं. त्यांच्या जन्म मरणाच्या या फेऱ्यामध्ये मनुष्य जसा अडकलेला आहे तसे ते अडकलेले नाही. त्यांनी स्वेच्छेनं सगळं हे स्वच्छंद वावरत असतात. त्यांच्या मनावर आहे सगळं. विठाला विठाला नाही आम्हा जावे मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे. जन्म मरणाचा फेरा सामान्य जीवाला आहे. साधू संत त्याच्यातून वेगळे आहेत. त्यांच्या मनावर आहे जायचं की न जायचं. ज्ञानदेव म्हणे नेनो आम्ही काही ज्ञानदेव म्हणे आम्हा येणे जाणे नाही. स्वतंत्र आहेत ते. त्यांच्यावर कोणी नियम लादू शकत नाहीत. विठाला विठाला ज्या परंपरेमध्ये आपण सगळे काम करतो सेवा करतो त्या परंपरेचा तुम्ही अध्ययन करा अभ्यास करा. सद्गुरु मोतीराम महाराजांचं जीवनमान तपासा. 8 दिवस अगोदर ब्राह्मणाला बोलून घेतलं. पंचांग काढा म्हणले. काय पाहायचंय महाराज. देह ठेवायचा आहे म्हणले मला. हो बरं पाहतो म्हणले. बघा म्हणले कधी दिवस चांगला आहे. बरं म्हणले. महाराज 8 दिवसानंतर गुरुवार आहे म्हटले. चतुर्थीसह पंचमी तिथी आहे. पर्व काळ आहे म्हटले. तसं पाहिलं तर साधूला पर्व काळ पाहायची गरज नसती हो. साधूच पर्व काळाची बाप आहेत. विठाला विठाला. पण चांगल्या तिथीला सन्मान देतात हे लोक. काय करतात. चांगल्या मुहूर्ताला हे साधू मोठं करीत असतात. ते आधीच मुहूर्त आणि साधून अजून त्याला काय केलं मूर्तिमंत स्वरूप आणलं. बरं म्हणले मग 8 दिवसानंतर देव ठेवा. आज काय गडबड आहे आपल्याला. मग कीर्तन ठेवा. 10-5 माणसं भेटायला येते तिला जीव घाला. कीर्तन ठेवलं. ठाकूरबुवाचं 3:30चा मुहूर्त ठेवला. 3:15लाच कीर्तन सोडून दिलं ठाकूरबुवा. कारण तख्तावर बसलेली माणसं महाराज होते. टाळ्या वाजू लागले. भजन करू लागले. महाराज म्हणले असं मनुष्य कुठं देह ठेवते का. काही म्हणले आहे का चेहऱ्यावर काहीतरी. काहीच नाही. सुकले नाही काही नाही. 3:15 वाजता कीर्तन ठेवलं. सोडल्यानंतर झालं का वेळ म्हणले नाही महाराज अजून 10-15 मिनिटं आहेत. असं अवधी आहे थोडासा. म्हणजे मग तो आपला हरिपाठ घ्या. त्या उरलेल्या वेळेमध्ये हरिपाठ घेतला आणि हरिपाठ संपला. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानोबाने जशी समाधी घेतली तसं त्या वेळेला ठरलेल्या मुहूर्ताला सहकारी लोकांना मोतीराम महाराजांनी त्या तख्ताच्या खाली घ्या म्हणले. मला आता खाली घेतल्याबरोबर देह ठेवला. विठाला विठाला. घटीचा दिवा नेनो काय झाला केद
जाणं त्यांच्या हातात. विठाला विठाला. आपले महाराज पंढरपूरला गेले, द्वादशीला देह ठेवला. सगळ्यात मोठी तिथी द्वादश, सगळ्यात मोठं क्षेत्र पंढरपूर, सगळ्यात मोठा पर्व काळ. द्वादशी सारखा दुसरा कोणता पर्व काळ? एवढ्या मोठ्या पर्व काळावर देह ठेवला. सांगून देह ठेवला. पर्व काळ द्वादशी, पर्व काळ द्वादशी, द्वादशी महाराजांनी पंढरपूर क्षेत्रामध्ये देह ठेवला. सांगून देह ठेवला. 1 महिना अगोदर महाराजांनी गावातल्या सहकार्याला सांगितलं होतं, मला पंढरपुरात देह ठेवायचं. सांगून देह ठेवला. जाणं त्यांच्या हातात आहे. म्हणून स्वेच्छा प्रारब्धामध्ये साधू पुरुष मोडत असतात. आणि म्हणून या मृत्यू लोकामध्ये जीवच असा आहे की त्याच्या इच्छेनं काहीच नाही. संत जसे असतात ना, स्वच्छंदी स्वच्छनं काही वावरतात, जीवाचं तसं नाही ना. जाणं हातात नाहीये माणसाच्या, जावं लागणार हे निश्चित आहे. विठाला विठाला. 3 प्रकारचा नाश या शरीराला: स्वभावता नाश, आश्रय नाश आणि परता नाश. स्वभावताच हे मनुष्य म्हातारपणामध्ये वृद्धपकाळाने याचं काय होते? निधन होते. आता सूर्यभानजीची जी मातोश्री आहे, आई आहे, हा कोणता विषय? हा कोण्या ह्याच्यात मोडते? हे स्वभावता नाश. 100च्या जवळ वय गेलेलं, वयोमान किती? स्वभाव नाश. काय ज्ञानोबरायाची भाषा. शरीर जात आघवे, काय नाशिवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमरा. नाशवंत आहे, स्वभावच नाश पावणार आहे. स्वभाव देहाचा भरवसा पुत्राला धरावा माझे मनोनिया बहु भरवसा पुत्रा न धरावा ऐसा. या शरीराचा काय तुम्ही भरवसा धरता? क्षणार्धाचा विषय याचा, क्षणार्धात, आताच आहे ना आता नाही. विठाला विठाला. जळी बुड बुडे देखता
नाशे क्षण न लागता दिसे नाशे तैसा हा संसार पाहता पाहता पाण्यात टाकलेला दगड एकदा का तळाला गेला की वर जे बुडबुड येतात ते किती दिवस राहतात ते क्षण न लागता दिसे नासे. तो दगड तळाला पोहोचलाय ती पोच पावती ती बुडबुडी टेकलाय म्हणून खालून ती पावती ती पोहोचलंय पार्सल आणि मग किती दिवस राहते ती बुडबुडी. तसा बुडबुडे सारखा क्षणभंगुर हे जाय न कळता ग्रासगळी सत्ता नाही हाती. हातचं नाही ना माणसाच्या काय याचं नावच मृत्यू लोक आहे. इथं कोणीच आलेला राहिला नाही आणि म्हणून स्वभावता नाश आश्रय नाश आणि परता नाश. तो म्हणली पण वीज पडली. काय पडली मग कसं काय म्हणजे झाडाखाली बसलं होतं म्हणजे पावसाच्या काय आलंय म्हणून आश्रयाला बसलं होतं. कशाच्या वीज पडून मरण पावणं भूकंपामध्ये मरण पावणं अपघातामध्ये मरण पावणं हे काय नाश आहे. हा परता नाश. विशाळ कुत्र चावलं म्हणले जागेवरच गेलं म्हणजे हा अशा प्रकारचा का होईना पण शेवटी नाश अटळे. विठाला विठाला नौ भी मर गय 10 भी मर गय सहस्त्र 88. नौ भी मर गय 10 भी मर गय सहस्त्र 88. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी पड़े काल के फांसी काल के फांसी. राहणारच नाहीत ना काय महाराजांचे शब्द चुकू येत नाही. वाह उपजे ते नाशे नाशे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजल्या पिंडा मरण सांगाती उपजल्या पिंडा मरण उपजल्या पिंडा मरण सांगाते उपजते मरते सवेचिते. मृत्यू जन्म म्हटलं की मृत्यू आला आणि म्हणून या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये महाराजांनी तुम्ही आम्ही जी सर्व मंडळी अडकून पडलेलो आहोत कोणीही जरी असलं तर कोणला चुकलंय हे विठाला जिथे मृत्यू आहे तिथं त्याला ओढतो तो मृत्यू. कधी न जाणारा माणूस तिथं जात. मरणाचा ठाया जाणला माणूस तिथपर्यंत का जातो त्याला ओढतय ना ते कोण मरण. आता काल आली बा आता बातमी ह्या मोबाईलवर देवदर्शनाला गेले होते माणसं तिरुपती बालाजीला. आपली माणसं नको तिथं गर्दी करत होती. देवस्थान तरी काय करेल. काहीतरी पास भेटू लागली म्हणून लवकर दर्शनाची का काय काय होतं की असं
VIP दर्शनाची पास काहीतरी भेटू लागली. मोफत भेटू लागल्यावर गर्दी कुठे बी आहे. काही राहू द्या, तिथं कशाची पर्वा नाही, जीवाची पर्वा नाही. गर्दी केली, माणसं 4-5 माणसं मेली म्हण चंगराचंगरीत. का खोटं बोलायलो मी? आजच्या बातम्या आहेत, माझ्या मोबाईलवर आलं म्हणून पाहिलो मी तुम्हाला. मग हे माणसं तिथवर कोण ओढले? मरणानं ओढले म्हणा. विठाला परताना असे झाली, चंगराचंगरी झाली, भाविक ठार झाले. तो भाग वेगळा आहे. त्याला ते मृत्यून ओढलं ना तिथं. काय म्हणले? जिने तोची वरे माप भरे मरणाची तव गाठोडी पदरी. एक राजा, त्याचा मृत्यू होता भुजंगाचा दंश होऊन, सर्पदंशानं मृत्यू. समजलं त्याला कशानं मरणार आहे. सर्पदंशानं माझा मृत्यू म्हटल्यानंतर जिथं सर्प वगैरे असतात ना तिथं मी जातच नाही. मी काचाचा महाल बांधून राहतो. पण त्या महालात, काचाच्या महालात हवेला सुद्धा काय नाही, प्रवेश नाही. मी मध्ये एअर कंडिशनर मध्ये राहतो, एसी लावून राहतो, मला थंडगार. राजा आहे, राजा चाले तेथे वैभव सांगा. त्याला बाहेरच नाही निघायचं म्हणल्यावर काय गरज आहे? त्याला काम केल्याशिवाय खायला भेटत नाही असं होय त्याचं. राजा म्हणले काय आलते, राहतो बाबा म्हणला. मरू शकत नाही म्हटलं मी सर्पदंशानं. का? मी कुठं राहतो? काचाच्या महालात राहतो. बांधला महाल, मध्ये राहिला. बरेच दिवस करमिले, 2-3 महिने बाहेरच आला नाही. बोर आले, बोर खायला. काय हिवाळ्यामध्ये खायला लय असते. वटाण्याच्या शेंगा, हरभरे हिरवे, टहाळ, गाजर, बोर, जांब, काय असतं. ऋतूचही नाही चांगला आणि पचतय बी. फक्त खाण्यानं कर करू नये. मग पचून काय उपयोग आहे त्याचा? खाल्लं तर ते काय व्हावं नाही म्हणला. खाल्लं पण तडणीच लागलं. कर केला त्यानं. त्याला काय म्हणायचं? कर केलं, तडणीच लागलं. काय उपयोग? कमी खावा ना थोडं. त्याला म्हणतात कर केला. मग माणसं म्हणतात कमी खावा ना जरा. नाही म्हणला गोड लागलं. मग का काय? तेव्हा का आता ते असं. आता हे जे खोकला यायला आहे ते करच आहे. खा बाबा, लय गोड आहे. आपलंही मन जाते. राजा होता. बोर विकू लागली एक बाई टोपल्यामध्ये. बोर घ्या, बोर, बोर, गोड बोर, खारके बोर, गावरान बोर. बरं म्हणलं. काय रे म्हणलं, काय बाई काय विकायली? राजेसाहेब बोर विकायली म्हणलं. आण बरं म्हणले आपल्याला. अहो ती बाई कुठली की का आहे की ती आपल्याला बंधन सांगितलंय, बाहेर जाऊ नका. तिनं काय आणलंय की का आहे की उगच कशाला बला म्हणले. बोर म्हणजे हसतेलच केवढले म्हणले. आणखी खाऊ दे माणसं. आणले बोर. एक बोर खाल्लं, गोड लागलं. काय गोड आहे तरी बोर म्हणला. दुसरं खाल्लं की नासकं निघाल. पाहून आणावं की नाही रे म्हणला, नासकं निघाल. असं खाली आदळलं, त्याच्यात आळी होती. ते आळीचाच काय झाला. मग आता पुढचं सांगायचं काय तुम्हाला? विठाला विठाला. भुजंग झाला, सर्पदंश झाला, मृत्यू पावला तो राजा. मृत्यू आटळे, स्वभावता नाश, परता नाश आणि आश्रय नाश. आणि मृत्यू खेचतो माणसाला. रात्रंदिवस पांडुरंगाच्या दरबारात भजन करणाऱ्याला मृत्यूनं खेचावं का? ठीक आहे, भजन नाही, पूजन नाही, वागू नाही तसं वागायलाय, खाऊ नाही ते खालाय, पाय नाही ते त्याला ठीक आहे. एखाद्या वेळेस एखाद्या मृत्यूनं माणसं म्हणजे नाही नाही वागाय बरं नव्हतं, बरं झालं, धडक झाली, मेलं. रात्रंदिवस भजन करणारे चोखोबार आहे. रात्रंदिवस नामस्मरण करणारे चोखोबार आहे. मृत्यूनं ओढलं, त्याच्या अंगावर भिंत पडली. काय कोसळली?
भिंत पडून मृत्यू झाला, मग तुमची भावना काय म्हणली असेल लोकांची? महाराज आशा महाराजावर भिताड पडावं का? ठरलेलं होतं ते, जाणे लागे आपुल्या पाया. तिथं पडल्यानंतर संत शिरोमणी नामदेवराला पाठवलं, जा चोखोबारायाचा अंत्यविधी करा आणि त्याच्या आस्ती घेऊन या म्हणले, आपल्या दारात आपण मंदिर बांधू. ठीक आहे महाराज, त्या भिंतीखाली किती माणसं मिलीत की मला तुम्ही पाठवायला? कोणाची म्हणून आस्ती आणू? भगवंत म्हणले, चोखोबारायाची आस्ती काय सामान्य माणसाच्या हाडकासारखी आहे का? मग ती आस्ती सुद्धा भजन करते म्हणले. विठ्ठल नाम जयामध्ये विठ्ठल नाम जयामध्ये कैशा ओळखाव्या विठ्ठल नाम जयामध्ये लिहिले. ज्या नामदेवरायाला भगवंत म्हणतायत की त्यांच्या आस्ती काय म्हणत असतील, काय काय लीला आहे देवाची. मग असं म्हणले का त्याच्या घरच्या चोखोबारायाच्या की आमच्या अशी कशी वेळ आली, आमच्या भिताड पडलं, मग काय देव कुठं गेल ते, आणि मागे पुढे उभे कह्याला प्रमाणे लिहिलेत? हे असं नाही आहे. जे जिथं ज्याचा मृत्यू आहे तिथं तो मनुष्य काय करतो, जातोच. त्याला आश्रय नाश, स्वभावता नाश, परता नाश आटळे, मृत्यू आटळे. विठाल विठाल. आणि म्हणून मिळालंय शरीर, मिळालंय हे जे शरीर आहे, हे शरीर काही कालावधी पुरतं मिळालेलं आहे. परंतु आमचं जे वागणं आहे, आपलं जे वागणं आहे, आमर असल्यासारखं वागणं आहे. आणि म्हणून नाथ महाराजाला असं वाटलं की ह्यांना सावध करणं गरजेचं आहे. समाजाला संतांनी सावध केलं, समाज असावध आहे. म्हणून तर ज्ञानोबाराची भाषा आहे. अविद्येच्या आहारी गेलेला समाज आहे. झोपच कोणती लागली आहे? अज्ञानाची. अविद्येची निदा, विश्व स्वप्नाचा धांदा, भोगीत होता प्रबोधा अनादि जो. अज्ञान वशामध्ये हे शरीर खरं आहे, हे घर खरं आहे, हा वाडा खरा आहे, ही शेतीवाडी खरी आहे, हे लेकरं बाळ खरे आहेत. याच्या या अज्ञानामध्ये माणसं बेसावधपणे जगताना ज्यावेळी नाथ महाराजाला दिसले, नाथ महाराज म्हणले यांना सावध करणं गरजेचं आहे. आणि म्हणून संतांनी खरं समाजाला जागं केलं, सावध केलं. आणि म्हणून नाथ महाराजांनी या ठिकाणी काही दृष्टांताची रचना केली. समाजाला सावध करण्याकरता कोणत्या दृष्टांताची रचना केली?
ऊस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत ठीक आहे. एकदा का फुलातला परिमळ सुगंध निघून गेल्यावर त्या फुलाला काय काय उपयोग काय त्याचा. सांडोनिया अंगाची खोळी सर्परी घालिया पाताळी त्वचा कोण सांभाळी. त्या कातनीला कोण विचारायला. कशाला सर्पाची कातीन विठाला साप निघून जाते त्याच्यातला. नाही म्हणले सरप आहे. सरप नाही म्हणला. काय तसं शरीराला काय अर्थ आहे त्याच्यातल्या जे जीव निघून गेल्यावर. जीव आहे तोपर्यंत या शरीराला किंमत आहे. नाही तर मग हे काय लाकूड आहे. आणि म्हणून महाराजांनी इथं सावध करताना असं म्हणतायत की परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा. आणि इथं आयुष्य वाढून मिळत नाही. कोणी जरी असेल किती जरी मोठा माणूस असेल तर अल्पायुष्य मानव देह. शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासे वरली ते पाहे गा. अल्पायुष्य मानव 100 वर्ष नावाला आहे. सध्या माणसं किती वर्ष जगायली. 60-70 वर्षाचं आयुष्य आहे माणसं. आता हे जुनी माणसं होते पण गेली तिथपर्यंत 100 वर्षापासून. आताची माणसं जगते ते फायबर बॉड्या आहेत. फायबर कोणत्या बॉड्या आहेत. फायबर बॉड्या आहेत. पडलं की कुडकुन करा गोळा. पडणं मोडणं गोळाच करायचं काम. पहिले माणसं पडत नव्हती का. हात मोडत होती का. आता पडलं शाळेत पडलं तरी लेकराचा हात गळ्यात. पडलं कुठं जागेवरच पडलं. बाथरूम मध्ये पडले बांधा गळ्यात. पहिले माणसं होते पौलादी पुरुष होते. बॉड्या म्हणजे शरीर हे सगळे हलकी कुडी आली. काय शरीरामध्ये सामर्थ्य आयुष्य आहेत किती माणसाला. त्याच्यातलं 5-50 वर्ष तर झोपीत जाते. बालपण गेले नेनता तारुण्य दशे विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्मधरे. म्हणून नाथ महाराजाला वाटले यांना सावध करावं. परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा. आणि आयुष्याच्या बाबतीमध्ये इथं काहीही कुठंही काही चालत नाही. बाकीच्या जसं प्रॉपर्टीमध्ये लीज वाढवून आणता येते तसं आयुष्याची लीज वाढवून आणता येत नाही. विठाला विठाला. काही लोक आहेत जगामध्ये शतायुषी नाही मग 1400 वर्ष जगले. किती वर्ष जगले. 1400 वर्ष. पण जावंच लागलं. किती वर्ष जगले पण पुन्हा नाही. साधू संतांच्या बाबतीत फक्त ह्या काळानं सबसिडी दिलेली आहे. नाही तर ते काय बाकीच्याला सबसिडी नाही म्हणलं. आम्हाला सबसिडी कशात बी आहे. कशात बी असेल इथं नाही. मग ते थे न काही चले काही ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तई यमाज्ञा. हे फलाण्याच्या जवळचं आहे, बिस्ताण्याच्या जवळचं आहे, त्याचा लय मोठा लग आहे, त्याचं काम रुकलंच नाही आजपर्यंत, हे सगळं इकडंच चालवायचं. असं आता अजून वाटत आहे काय की आपण तैसे थोरी वेचे मान पाहे
जो सृष्टी बीजाचा साठोपा तोही पुनरावृत्तीची मापा शिक झाला. मग देवासारख्याला जर लग्गा नाही जमला तर बाकीच्याची चिल्लर लगे कुठं धरून बसला. हो ती का वृद्ध कलाकार मानधन समितीची फाईल करायची काय बोबडी का काल हातात धरून कैलास बी आहे आता हे जे होतेच लग्यानं काम लिंक लागती नाही म्हणजे आमचे लग्गा लय मोठा आहे असल बाबा तिकडं इकडं तुमचे लग्गे असते तिथं काळा पुढे तुमचा लग्गा चालतच नाही. कोणी कोणी किती किती जवळचे लग्गे होते सांगू का तुम्हाला. भगवान विष्णूचं वाहन गरुड. कोणाचं वाहन आता इतका जवळचा लग्गा आहे कोणाचा देवाला खांद्यावर वाहाचा कोण तो गरुड इतका जवळचा. त्या गरुडाची आई आजारी पडली. आई आजारी पडली की मग मोठी मोठी लोक त्या गरुडाच्या आईला भेटायला यायचे. इंद्र चंद्र देव सगळे बृहस्पती सगळे यायचे. तब्येतीची विचारपूस करायचे काळजी घ्या म्हणायचे निघून जायचे. कोणी सफरचंद आणायचं कोणी बिस्किटचा पुडा आणायचं कोणी काही फळं घेऊन यायचं. आज माय तुम्हाला कोण भेटायला आलं तर म्हणले आज इंद्र आलते. बर काय म्हणले काय नाही काळजी घ्यावा म्हणले जरा व्हायरल हे थोडं काय व्हायरल आहे सगळीकडे सध्या तापीची साथ आहे काळजी घ्या आई म्हणून बोलून गेले बापू म्हणले. पाया पडून गेले. मी नको म्हणलं तरी पाया पडले. वडीलधारी माणसं म्हणून पडा म्हणले पाया. आज कोण आलत उद्या कोण आलत असं म्हणत म्हणत एके दिवशी यमच आला. दारात उभा राहिला यमराज. कशावर बसून आला रेड्यावर. कशावर रेड्यावर हातात चाबूक दोरी सोबतच बांधून न्यायला. पण मृत्यू नव्हता तिथं. मृत्यू कुठं होता हिमालयाच्या गुहेमध्ये दरीत. काय करावं म्हातारीनं पाहिलं कोण आहे बा कोण आहे म्हणून सरतो तो माग माग सरकून निघून गेला. आला गरुड घरी. मग आज कोण भेटायला आलं वाघा मध्ये आलाच नाही म्हणजे मी हाक मारली कोण आहे वाघा कोण आहे माणूस तो माग माग सरक. काय नंबर प्लेटून बी काही काही माणसं ओळखू येतात ना कोणाची गाडी आहे. कशावर ओळखू येते नंबर प्लेट. बोबडे काका ओळखायचे म्हणजे चष्म्याहून. नाही दोरीचा चष्मा मोठा चष्मा ज्याची त्याच्या खाना खुना आहेत. कोण कशावरून ओळखू येते कोण कशावरून ओळखू येते. वाहनावरून ओळखू येते कोणाची गाडी आहे कशावरून ओळखू येते. मग जुन्या काळात यमाचं वाहन काय रेडा. मग त्या गरुडाने विचारलं माय ते वाहन तरी पाहिलं का नाही. हो म्हणले माय हलगट वाटलं मला तर. अरे बाप्पा म्हणला कोण आले यम आला. काय म्हणला काय नाही म्हणले वाघा म्हणले बोल म्हणूस तर हा हसलन म्हणला हसून वापस गेला म्हणली मला काही बरोबर वाटलं नाही माणूस बरोबरच नाही म्हणला बरोबर काय पण हसायचं काम काय म्हणले त्याचं. दुखण्या माणसाला हसत असतात का म्हणले. दुखण्या माणसाला हसत असतात बरोबर नाही म्हणले. त्याचं हसणं भेटी गाठी झाल्यावर मी बघन म्हणलं. आता ही वेळ नाही आज मी दुःखात आहे. घेतलं माईला पाठीवर. त्यानं घर नंबर लिहून नेलाय म्हणले माय आपल्याला घर बदलायचं. हिमालयात गुहेत अंधार किरी एका दरीत नेऊन ठेवून दिलं. ये म्हणला कुठं येत असतो गरुड म्हणतात म्हणला ह्याला गरुड. नेऊन ठेवलं. माय म्हणले आता येतो सायंकाळी ड्युटीला जाऊन सेवा करायला जावं लागते देवाकर. जा म्हणली गरुड हनुमंत पुढे जा म्हणली बेटा जा मला काय लागणार आहे म्हणले. आता अर्धीक्षी भाकर खाल्ली की मी पडवून राहते आता काय माझ जा म्हणून गरुडाला म्हटलं. आणि गरुड बाहेर आल्यावर ही यमराज हजर झाले. कुठं त्या हिमालयाच्या दरीत. इकडं कस काय काय नाही म्हणला तुमच्या माईला न्यायला आलं का ठरलं होतं म्हणला कालच. काल आला आणि कस काय म्हणला हसला. म्हाताऱ्या माणसाला हसतात का. माईला हसलो नाही म्हणलं माईच की बा
तुमच्या माईला हसा इतका मी मोठा नाही, तुम्ही मोठे माणसं आहेत, म्हणजे देवाच्या जवळची माणसं आहेत. मी हसलो फक्त अंतर. कुठं? जिला उठून बसता येत नाही ती इतकं अंतर जाईल कशी? बघितलं तर मी मृत्यू कुठं होता? हिमालयात. तुमचा काय उपकार झाला म्हणले गरुड साहेब, माझं काम तुम्ही हलकं केलं, चला व्हा बाजूला. गरुडाच्या समोर आई उचलली आणि यमपंथाला नेली, म्हणजे यममार्गे प्रयाण काळाला नेली. म्हणजे सिद्धांत मला एवढाच मांडायचा आहे की इथं नाही चुकत. विठाला विठाला जीव किती. मग जीवाचं काय खरं आहे? इथं एवढे लोक, एवढे जवळचे लोक, देवाच्या जवळचे लोक जर हातबल होतात ह्या काळाजवळ, कारण तो घडी घडी काळ काय करत असतो? वाट पाहतो तुमची. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ तुमची वाट पाहतो की आता याचा वेळ काळ दोन्ही जुळल्या, तो उचलणार म्हणजे उचलणार. किती जिम्मेदार माणूस राहू द्या. लेकीचं लग्न उद्या सकाळी गोदावरी लग्न म्हणजे किती वाजता? सकाळी 10 वाजता. आणि आदल्या दिवशीच वर बापाला म्हणाले चला. म्हणला कुठं? म्हणले वरी. कुठं? ते म्हणला मी वर बाप आहे. आणि लेकराच्या अंगावर उद्या अक्षिदा टाकल्या आणि एकदा लेकरू वाट लावलं की मोकळा आहे. त्या काळानं सांगितलं बक्कळ लग्न बापाच्या माघारी झालेत, मला लय शांतपणा शिंकू नको, नीट बघ. विठाला सोडतच नाही तो. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. क्षण 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 पलापलानं माणसाचं आयुष्य कमी होत चालते. आयुष्य जात पल पल, तुझला कैसे कळेना, तुझला कैसे कळेना. 2 दिवसाचा तनु आला की रे पाहुणा, 64 घडिया माझी रात्र गेली समजना, रात्र गेली समजना. निरर्थक आपला वेळ वाया जातो. तो जाऊ नये. ह्या समोरच्याचं नुकसान बघून तरी नाथ महाराज म्हणले सावध व्हा. एवढं नुकसान आपल्या डोळ्यासमोर जर झालं, सावध त्यावोने सावध तसा एका सावध त्या गुन्हेकारे नव्हा, मारा हाक देवा भय हट्टा हसे. आता आपल्या खेड्यापाड्याचं एक म्हणणं सांगू तुम्हाला. दूध पोळालं
की माणसानं ताक काय करून प्यावं? फुकून प्यावं. इतक्या लोकांच्या मातीला गेल्यावर तरी जावं की माझी बी एक दिवशी ही वेळ माझ्यावर आहे. मी एवढ्या लोकांना श्रद्धांजली वाहलो म्हणजे एक दिवशी मला सुद्धा. पण नाही ना, माती होस तर शांत राहते. तर थोडं तिकडं हालचाल झाली आग्नी दिला की चलतच राहतंय. सरलं त्याच मग काय निघाले हात पाय तरी धुई की रे. तिथं सुरू खायला व्यसन करायचं काय अर्थ आहे त्याला? आणि म्हणून हे सावधान करत असताना महाराज म्हणले हाचे अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी मना. आपण आपल्याच मनाला काहीतरी बोध करावा की नाही माझा सुद्धा एक दिवशी हे असा अंत होईल. मग एकदा का मी ह्या काळाच्या हारी गेल्यानंतर मला ह्या मनुष्य देहाचं काय महत्व, मला काय उपयोग आहे मनुष्य देह मिळून. म्हणून सावध करत असताना महाराज म्हणू लागले की सावध व्हा. काही काही लोकांना तर आयुष्य भरपूर मिळालेलं आहे, पण मिळालेल्या आयुष्याचं मात्र होऊ नये. आयुष्य कशा करता मिळाले याची जाण होणं आवश्यक आहे. नाहीतर देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. सोन्यासारखं शरीर दिले पण कशा करता दिले हे जर आपण भान नसेल, आपल्याला जर जाण नसेल तर काय उपयोग आहे. मात्र होऊन बसले तयाचा मातेरा केला मुढे. विठाला विठाला काय दुसरे अल्लाहने तुझ दिया काय आउट हात का मानव देह अल्लाहने तुझ दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. 3.5 हाताचं आउट म्हणजे 3.5 हाताचं शरीर भगवंतानं आपल्याला दिले. काय केलंय त्याच्याकडून, आपण काय काम करून घेतले. जर पशु पक्षासारखा केवळ संसारच केला असेल तर पशुमध्ये आपल्यात काय फरक आहे. आपण हे परमार्थ करण्याकरता हे शरीर मिळालेलं आहे. आणि म्हणून आज महाराजांना आपल्याला सावधानतेचा इशारा दिलाय की हाचे अनुताप घेऊनी सावध काहीतरी बोध करी मना. एक जणाला 1च तास उरला होता आयुष्याचा, पण 1 तासात सुद्धा त्यांनी तो वाया घातला नाही वेळ. 1 तासात त्याला परमात्म्याची प्राप्ती झाली. भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. मग 1 तासात कसा परमात्मा प्राप्त झाला तर त्याचं कारण आहे ती साधनेनं प्राप्त झाला. सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी. हरी बोला साधनेनं साध्यापर्यंत जातो. साधक साधना आणि साध्य. साधकानं जर साधन जर व्यवस्थित केलं की ती साधना ते साधन साध्यापर्यंत नेऊन ठेवते. आणि साधन चुकलं बिघडलं वाहन कीर्तन सापडतच नाही. वाहन चांगलं पाहिजे. काय चांगलं पाहिजे? नाही तर साधने भरपूर आहेत या जगामध्ये पण ते साध्यापर्यंत नेऊन पोहोचले नाही. साधने घाली ती काळाची मुखी. मग काही साधना असे चुकीचे आहेत ना. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे तीर्थव्रत यम नियम न लगे दैवता धरणे. आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे. केशव माधव अच्युत जपता होय पातक हरणे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. या इतर साधनेनं माणसं शिनतात. अशी एकच साधना आहे त्याचा शिन येत नाही आणि साध्यापर्यंत जाता येते. ती साधना कोणती? हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. ही हरी 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 ही एक नामस्मरण रूपी साधना आहे. आणि त्या साधनेनं होईल काय? त्या नाही मागुता जन्म घेणे. आणि म्हणून आपण या साधनेनं या काळावर मात करावी. देव पहावया गेलो आणि तेथे देवाची होऊन ठेलो. खरं आयुष्य मानवी मिळाले. या मानवी आयुष्याचं सार्थक व्हावं याकरता नाथ महाराजांनी आपल्याला आज सावध केले. विठोबा
मागुता जन्म गेले मागुता
त्या नाही माझा जन्म घेणे विठ्ठल जय जय विठ्ठल पंढरीचा वार करी संघ सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागेशना वार करी मागणी ते तुझ सर्व पाहुणे मंडळींनी भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये.